नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विमल अधिराजपासून निघून जात असते. तर अधिराज तिला थांबवतो आणि म्हणतो, आयडे, तुझा लेख हा तुझाच आहे, तूच त्याला दूर लोटला आहे. त्यावर विमल त्याला म्हणते की माझा खूप विश्वास होता तुझ्यावरती, पण तू मात्र त्याचा विश्वासघात केला आहेस. विमल म्हणते की देवी आईच्या साक्षीने मी पाहुणीला शब्द दिला होता आणि तो शब्द मला तुझ्यामुळं पाळता आला नाही. त्यावर अधिराज म्हणतो की आयडे, अगं देवी आईच्या इच्छेनेच माझं आणि नित्या मॅडमचं लग्न झालं आहे ना. देवीचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आहे आणि मी सुद्धा देवीच्या आज्ञेबाहेर आहे का? त्यावर विमल म्हणते की देवीला जर असंच करायचं होतं तर तिने माझ्याकडून असा शब्द देऊन का घेतला? मग त्यावर अधिराज म्हणतो की अगं, तिच्या इच्छेपुढे कधी कुणाचं चाललं आहे का? घरामध्ये आवराआवरी करत असताना नित्याला अधिराजने तिचा हात धरला होता तो प्रसंग आठवतो आणि ती विचार करते की जयदीप इतक्या जवळ असताना अधिराजला त्याची काहीच आठवण झाली नाही आणि आता तर मी देवीला साकडंच घालणार आहे. मी अजिबात हार मारणार नाही. देवीला माझी मदत करावीच लागेल असं म्हणते आणि शिर्के पाटलांच्या वाड्यामध्ये जाते. तिथे जोगतिनीला ती प्रश्न विचारते की आई, तू मला या ठिकाणी का आणलं आहेस? या अगोदर मी जयदीपला बरेच वेळा इथे घेऊन आले आहे आणि तरी देखील त्याला काहीसुद्धा आठवलेलं नाही आहे. नित्या जोगतिनीला म्हणते की कधी आठवणार आहे माझ्या अधिराजला जयदीप? त्याला जोडणारा एकच धागा होता, तो म्हणजे माई, आणि त्यासुद्धा आता नाही आहे. मग आता हे कसं घडणार आहे? त्यावर जोगतीन म्हणते की तुझ्या अधिराजला जयदीप आठवेल की नाही हे मला माहीत नाही, पण तुला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मात्र या ठिकाणी मिळणार आहेत. तुझी हाक देवीने ऐकलेली नाही असं म्हणू नकोस. रात्रीनंतर दिवस हा उगवतच असतो. त्यावर नित्या म्हणते की मला दिवसासुद्धा अंधारच दिसत आहे आणि मागून हाक ऐकू येते की तुझा हाच अंधार दूर करण्यासाठी मी इथे आलो आहे. तो आवाज चंद्रसेन स्वामींचा असतो. त्यांना पाहून नित्याला धक्काच बसतो. इकडे शालिनी रूममध्ये बसलेली असते आणि तिचं सहज नजर तिच्या पायाकडे जाते. तिच्या पायामध्ये सुरक्षा बंध नसतो. ती अतिशय घाबरते आणि त्यावर मी तर सुरक्षा बंध पायातून काढला नव्हता, मग गेला कुठे? आणि खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये ती इकडे तिकडे सुरक्षा बंध शोधत असते. ते शोधत असताना शालिनीला दमछाक होते आणि त्याच वेळी तिला बेडच्या खाली सुरक्षा बंध पडलेला दिसतो. सुरक्षा बंध घेण्यासाठी शालिनी खाली पडते आणि त्यावेळेस तिला तिथे झटका येतो. तिची ही अवस्था पाहत राजमा तिथे येते आणि शालिनीला त्रास होत आहे हे बघून तिच्या मनामध्ये विचार येतो की ह्या गोळ्या तिला दिल्या पाहिजे. पण नंतर ती म्हणते की राहू देत, तिला असंच मरण आलं पाहिजे, तिला असंच तरपून तरपून मेलं पाहिजे, नको द्यायला तिला त्या गोळ्या. पण तितक्यात तिथे सोमनाथचा आवाज येतो आणि ती मनातल्या मनात म्हणते की याला सुद्धा आत्ताच करमरायचं होतं का इथे? सोमनाथ आतमध्ये येतो आणि राजमाला विचारतो की मॅडम साहेब अशा का झोपलेल्या आहेत? त्यावर राजमा म्हणते की त्यांना त्रास होत आहे आणि त्यांना बहुतेक गोळ्या पाहिजे आहेत. त्यावर सोमनाथ खूप चिडतो आणि म्हणतो, अगं मग वाट कसली बघतेस, दे ना त्यांना गोळ्या. त्यावर राजमा हो असं म्हणते आणि शालिनीला गोळ्या देते आणि उठवते. शालिनी गोळ्या खाते आणि तेव्हा ती जरा शांत होते. सोमनाथ राजमाला पाणी आणण्यासाठी पाठवतो. राजमा पाणी आणण्यासाठी निघून जाते. इकडे सोमनाथला शालिनी म्हणते की माझा सुरक्षाबंध खाली पडला आहे. तर त्यावर सोमनाथ तिला तो सुरक्षाबंधन काढून देतो आणि सुरक्षाबंध ती तिच्या पायामध्ये घातल्यानंतर ती विचार करू लागते. शालिनी विचार करू लागते की हे काय झालं? ही मृत्यूची चाहूल तर नव्हती. नाही शालिनी, असा विचार करू नकोस. तुझा मारणारा अजून जन्माला सुद्धा यायचा आहे आणि असं ती स्वतःच्या मनाशीच म्हणते. इकडे चंद्रसेन स्वामी नित्याला म्हणतात की तोच निरागसपणा, तोच भोळा चेहरा, मागच्या जन्मामध्ये जशी होती तशीच, पण मागच्या जन्माची ओळख तर नाही विसरलीस ना तू? त्यावर नित्याला मागच्या जन्मीचं सगळं आठवू लागतं आणि चंद्रसेन स्वामींनी तिला काय काय करायला सांगितलं होतं ते देखील आठवतं आणि ती तोंडातून शब्द काढते की चंद्रसेन स्वामी आणि असं म्हणून त्यांच्या पाया पडते. स्वामी म्हणतात की तुझा जन्म जरी बदलला असला तरी देखील देवीने मला सोपवलेलं कार्य मात्र अजून संपलेलं नाही आहे. ज्या अर्थी देवीने मला आत्ता पाठवलेलं आहे या अर्थी उशीर झालेला नाही. त्यावर नित्या म्हणते की स्वामी, वेळ तर खरंच निघून चालला आहे. जर मला देवीने मागच्या जन्मीची सर्व आठवण करून दिली आहे तर मग देवी जयदीपला या सर्वाची गोष्टींची आठवण का करून देत नाही? तुझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच तर देवीने मला इथे पाठवलेलं आहे. शिर्के पाटलांच्या सर्व घराची जबाबदारी माझ्यावरती आहे. मागच्या जन्मी ती मला नीट पार पाडता आली नाही, पण यावेळी तशी चूक होणार नाही. नित्या स्वामींना म्हणते की मागच्या जन्मीचं नातं जोडणाऱ्या फक्त माईच होत्या आणि तो सुद्धा दुवा आता तुटलेला आहे. मग आता मला कोण मदत करणार आहे? स्वामी म्हणतात की तिने एक दुवा तोडला आहे तर ती दुसरा नक्कीच जोडेल. त्यावर नित्या म्हणते की म्हणजे
तर स्वामी म्हणतात की मी तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर थेट देऊ शकत नाही. जशा मर्यादा मला मागच्या जन्मी होत्या तशाचही त्या आत्ता आहेत. स्वामी म्हणतात की अधिराजला जयदीपपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मी तुला दाखवू शकतो. त्यावर नित्या म्हणते की जयदीपला मिळवण्यासाठी मी कोणत्याही मार्गावरती जाण्यासाठी तयार आहे. त्यावर स्वामी म्हणतात की त्या दुव्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तुला एक संकेत देत आहे आणि त्या संकेताचा अर्थ मात्र तुला लावायचा आहे. तुझ्यातील नित्याला गौरीची सुद्धा साथ आहे, तर तू नक्कीच या सर्वाचा अर्थ लावशील. आणि ते त्यांच्या हातातील एक मोरपीस नित्याच्या हातामध्ये देतात. त्यावर तो नित्या म्हणते की हा मोरपीस हात भस्मामध्ये रोवलेला आहे ना. स्वामी म्हणतात की याच संकेताचा तुला अर्थ लावायचा आहे. हा संकेत तुला जिथं घेऊन जाईल त्या ठिकाणीच तुला अधिराज आणि जयदीप यांना जोडणारा दुवा तुला तिथे मिळणार आहे. इकडे सावरी अधिराजला भेटते आणि त्याला म्हणते की दादा, अशी किती दिवस कसरत करणार आहेस तू? कारण ती पाहुणी तुझं लग्न झालं हे कधीच मान्य करणार नाही आणि कधीही सुधारणार नाही. मग तू काय 2-2 बायका आणि फजिती ऐका असं करणार आहेस का? त्यापेक्षा तू दोघींबरोबर संसार करतो का? कशी वाटली आहे माझी आयडिया? त्यावर अधिराज म्हणतो की तुला अभ्यास करून जास्तच अक्कल आली आहे वाटतं. एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात कशी नाही आली? आजच तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि आजच बार उडवून टाकतो. थांब, मी आयडीला सांगतो. आणि असं म्हणून तो निघणार. तो सावरी त्याचा हात धरते आणि म्हणते, दादा तू काही खुळा झाला आहेस का? मी तर फक्त चेष्टा करत होतो. मग अधिराज हसता हसता थांबतो आणि म्हणतो की चेष्टेमध्ये सुद्धा तुला ही गोष्ट पटली नाही तर माझं काय होत असेल जरा विचार कर ना. त्यावर सावरी म्हणते की सॉरी दाद्या, पण तू लवकरात लवकर याचं काय असेल तर तुकडा पाडून टाक. जखम जर जास्त दिवस राहिली तर ती चिघळत जाते असं ती म्हणते. इकडे नित्या स्वामींना म्हणते की स्वामी, मी या संकेताचा अर्थ लावेन. स्वामी म्हणतात की हो, मला माहीत आहे आणि मला खात्री देखील आहे. मी तुला हे सर्व करताना पाहिलं आहे. उद्या दिव्याची अमावस्या संपण्याच्या आत तुला हे कार्य करायचं आहे. त्यावर जोगतील म्हणते की एवढ्या कमी वेळामध्ये ती कसं करणार आहे? त्यावर नित्या म्हणते की करेल, मी या संकेताचा अर्थ नक्की लावेल. स्वामी म्हणतात की मला खात्री आहे तुझ्यावरती आणि माझा विश्वास तुझ्यावर, माझा आशीर्वाद तुझ्यावरती आहे. आणि जगदंब म्हणतात. इकडे नित्या तो मोरपीस घेऊन घरी येते तर तिला पाहुणी भेटते. पाहुणी तिला विचारते की हे काय आहे? तर नित्या तिला ते मोरपीस काही देत नाही. त्यावर पाहुणी म्हणते की तू काय खुळी आहेस का गं? मोरपीस लावलंय आणि ते सुद्धा राखेमध्ये. असं मोरपीस येत नसतं, तुला कुणी शाळेमध्ये शिकवलं नाही का? त्यावर नित्या म्हणते की मला जे शिकायचं आहे ते मी शिकेलच. मला ही कुंडी एका बाबांनी दिली आहे आणि माझा त्यांच्यावरती विश्वास आहे. हे सर्व बोलणं अधिराज ऐकतो. त्यावर पाहुणी म्हणते की ज्या व्यक्तीचा देवीवर विश्वास नव्हता ती आता एका बाबावर विश्वास ठेवणार आहे का? त्यावर नित्या म्हणते की आपला ज्या गोष्टीवरती विश्वास असतो ती गोष्ट आपण श्रद्धेने करतो. मग नित्या अधिराजकडे जाते आणि त्याच्या हाताला धरून देवीसमोर बसवते. ते मोरपीस ती देवीसमोर ठेवते आणि नमस्कार करते आणि अधिराजला म्हणते की अधिराज, तुझ्यामुळे माझं आयुष्यच बदलून गेलं आहे. त्या दिवशी जर तू मला राजावाडीच्या देवीच्या दर्शनासाठी घेऊन जाण्याचा आग्रह केला नसता तर हे पुढचं सर्व काही घडलंच नसतं. तर माझा देवावर कधीच विश्वास बसला नसता आणि माझ्या भूतकाळामध्ये देवीशी असणारं नातं देखील मला कधी समजलं नसतं. नित्या म्हणते की देवी आई, मी मागितला आणि तू मला तो मार्ग सापडून दिला आहे. आता यावर कोणतीही चूक माझ्याकडून घडून देऊ नको. तुझा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू दे. त्यावर अधिराज म्हणतो, नित्या मॅडम जे काही करत आहेत त्यात त्यांना यश दे आणि माझी साथ त्यांना असेलच असं म्हणतो. दोघेही देवीला नमस्कार करतात. इकडे पाहुणी शालिनीकडे येते व झालेला सर्व प्रकार तिला सांगते. त्यावर शालिनी देखील विचारात पडते की नित्याने एक कुंडी आणली आहे आणि त्या कुंडीमध्ये मोरपीस आहे. वर पाहुणी म्हणते की हो, आणि हे मोरपीस तिला एका बाबाने दिलेला आहे. शालिनी विचार करते की बाबाने कुंडी का दिली असेल? तर पाहुणी म्हणते की कुंडीमध्ये मातीच्या जागी राख होती. मग त्यावर शालिनी म्हणते की राख? ती म्हणते की ठीक आहे, अशाच बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष ठेव आणि मला येऊन सांग. आणि असं म्हणून पाहुणी देखील तिथून निघून जाते. शालिनी लगेच इकडे आसरे बाबाला फोन करते आणि सर्व काही घडलेला प्रकार सांगते. शालिनी म्हणते की नित्याला एका बाबाने एका भस्मामध्ये रोवलेलं मोरपीस दिलेलं आहे, त्याचा काही अर्थ लागत नाही. त्यावर आसरे बाबा म्हणतो की भस्म म्हणजे भस्म हे दुधारी असते. जसं ते वैराग्याचं प्रतीक आहे तसं ते पावित्र्याचं सुद्धा प्रतीक आहे. शालिनी म्हणते की ती कुंडी तिने देवीपुढे ठेवलेली आहे. आसरे बाबा म्हणतो की म्हणजे देवीपुढे ठेवली म्हणजेच तो पुण्यकर्म आहे आणि तुला याआधीही मी सांगितलं होतं की त्या घरामध्ये कोणतेही पुण्यकर्म घडता कामा नये. आसरे बाबा म्हणतो की या सर्व गोष्टीचा अजून काही अर्थ असेल तर मी तो शोधतो.
शालिनी म्हणते की लवकर शोध आणि मला ते लवकरात लवकर कळव. आश्रय बाबा इकडे मंत्र फेकतो आणि त्याला धक्काच बसतो. इकडे शालिनी लगेच पाहुणेला फोन लावते आणि सांगते की त्या घरामध्ये जी कुंडी आहे ती कुंडी लगेच बाहेर फेकून दे, त्यानंतर काय करायचं ते आपण बघूयात. इकडे नित्या ती कुंडी घेऊन घरामध्ये फिरत असते आणि विचार करत असते की काय अर्थ असेल या कोड्याचा. तितक्यात पाहुणी तिथे विमलला घेऊन येते आणि विमलला म्हणते की बघा आई, तिने मोरपीस लावला आहे आणि त्या कुंडीमध्ये मातीऐवजी भस्म आहे. हे पाहून विमलला मात्र आश्चर्याचा धक्का बसतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये नित्या विचार करत असते की या संकेताचा अर्थ जर आता लागला नाही तर आदिराजचा जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग निघून. दुसरीकडे शालिनी विचार करत असते की मागच्या जन्मी चंद्रसेन स्वामी यांनी गौरीला मदत केली होती आणि त्यामुळेच मी ती कुंडी लवकरात लवकर बाहेर काढायला सांगितली आहे, असं सोमनाथला म्हणते. त्या रात्री सोमनाथ खऱ्या कुंडीच्या जागी खोटी कुंडी बदलतो आणि तेव्हा नित्या मात्र गाढ झोपेमध्ये असते. तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.